शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आपण त्याची बातचीत करणार आहोत. जी बातमी येते ती म्हणजे VSRवरती बॅन लावल्यानंतर आता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना कुठेतरी गळ घातली आहे की त्यांनी विमान प्रवास करताना काळजी घ्यावी किंवा VSR या कंपनीच्या विमानातून त्यांनी प्रवास करू नये. यामध्ये काय सत्यता आहे? VSR कंपनीच्या विमानामध्ये आता जो विमान अपघात झाला त्याच्यामुळे त्याची सगळ्यांनी दखल घेतलेली आहे. काही डाऊट्स त्यांच्या त्या कंपनीबद्दलचे आहेत, म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीने सुद्धा त्यांचे विमान आता बॅन केलेले आहेत. असं असताना एकनाथ शिंदे साहेब हे जे काही महाराष्ट्रात सर्वात जास्त विमानाने प्रवास करणाऱ्यामधले काउंट केले जातात. इथून विमानानं जातील, तिथून हेलिकॉप्टरने जातील, असा जो त्यांचा प्रवास आहे आता त्यांनी ती रिस्क घेऊ नये आणि त्या विमानाने प्रवास करू नये अशी सर्व आमदारांची आमची मागणी आहे. एकनाथ शिंदे कायम विमानातून चॉपरने प्रवास करत असतात आणि प्रसंगी त्यांना लवकरही पोहोचायचं असतं, त्यामुळे किती दक्षता घेणं आता काळाची गरज आहे. दक्षता तर घेतलीच पाहिजे. आपल्यामुळं थोडं जर लेट झालं कार्यक्रमाला त्याचा त्रागक न करता जो काही सुरक्षिततेचा विषय आहे तो त्यांनी हाताळला पाहिजे. परंतु शिंदे साहेबांचं असं आहे ना, अरे मला जायचं लवकर, चल लवकर, थोडीशी चिडचिड करतात कधी कधी. त्यांना आम्ही तेच सांगत असतो की आता तुम्हाला प्रवास करताना या सगळ्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. एक नेतृत्व ज्या टायमाला असं फिरतं त्या टायमाला विमान चालवणारा पायलटवर सुद्धा दबाव असतो आणि मग अशा वेळेला तुम्ही एखादं जर काही बोलले किंवा तुम्ही काही जर रागवले तर त्याचा सुद्धा परिणाम होतो. म्हणून शक्यतो कमी विमान प्रवास करा, काही अडणार नाही. आजचा कार्यक्रम उद्या 2 दिवसानंतर घेऊ शकता, परंतु आता रिस्क कोणती घ्यायची नाही हे आम्ही त्यांना आवर्जून सांगणार आहे. नक्की साहेब, जनतेमध्ये वावरणारे आणि ग्राउंड झिरोवर उतरून काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. तुम्ही जेव्हा हा सल्ला दिला त्यांची प्रतिक्रिया काय होती? नाही, सल्ला द्यायचा त्यांची प्रतिक्रिया काय, ते इझी घेतात ते. हां बरं ठीक आहे, अरे ठीक आहे काय, आमचं नेतृत्व तुम्ही करताय, तुम्ही आमचे नेते आहात आणि तुमच्या जीवावर आम्ही खाली राजकारण करतोय. नेता हा आमचा मजबूत असला पाहिजे, त्याच्या जीवाला कुठे धोका होता कामा नये ही काळजी घेणे आमचं काम आहे. म्हणून त्यांनी किती आमच्यावर रागवले बोलले तरी आम्ही आमचे सल्ले द्यायचे थांबवणार नाही. नक्कीच. आणि त्यांनी सुद्धा या सगळ्यांबाबत आता दक्षता घेतली असं चित्र तुम्हाला दिसतंय का? नाही घेतली. एकनाथ शिंदे साहेब हे तसे फार मायाळू पण आहेत आणि त्यांचा स्वभाव जे आहे ते ऐकून घेण्याचं मनस्थिती असतात. म्हणून आम्ही त्यांना भोले शंभो म्हणतो. ते आमच्यासाठी भोले शंभो ते ऐकून नाही घेतात आणि मला वाटतं त्याच्यानंतर ते सुद्धा काळजी घेतील. बरं, विमानातील ब्लॅक बॉक्स संदर्भामध्ये बऱ्याचशा चर्चा, शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. आता जी बारामती तालुका पोलिसांकडून माहिती मिळते त्यानुसार ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं बोललं जात आहे. आज रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत. त्या ठिकाणी बराच जनसमुदाय त्यांच्यासोबत आहे, दादांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, न्यायाची मागणी करतायत. हे प्रकरण हाताबाहेर जात आहे असं चित्र तुम्हाला दिसतंय का सध्या, आणि वाढत चालली याची तीव्रता असं दिसतंय का? हे बघा, रोहित पवार ते FIR दाखल करायला गेलेत. मला तरी असं वाटतं की तो FIR ताबडतोब दाखल करून घ्यावा. यापूर्वी FIR दाखल झाला म्हणून त्याच्यावर दुसरा FIR होत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आणि कशाला हाय व्होल्टेज ड्रामा तयार कशासाठी करता? आज रोहित पवार हे अजितदादाचे नातेवाईक आहे. नातेवाईकांनी एखादा जर त्यांना जी शंका कुशंका असेल किंवा त्यांना काही वाटत असेल त्याच्या संदर्भात त्यांनी जर FIR नोंदवायचा प्रयत्न करत असतील तर ते घेतला पाहिजे. चौकशी करणं तुमच्या हातात आहे आणि त्या चौकशीमध्ये तुम्हाला कामं येणाऱ्या ज्या घटना जर तो सांगत असेल तर मला वाटतं त्याचा आपण जरूर उपयोग करून घेतला पाहिजे. न्याय द्यायची भूमिका ही सरकारची आहे, या राज्यघटनेची आहे. कसाबसाठी 4 वाजता सर्वोच्च न्यायालय आपण उघडले का नाही? नियमात होतं का 4 वाजता सर्वोच्च न्यायालय उघडणं? म्हणून न्याय देताना कोणताही सर्वसामान्य माणूस असेल का अतिरेकी असेल त्याला न्याय देताना आपली भूमिका ही न्यायाची असली पाहिजे. आणि हा तर आपला नेता होता, आपल्यातला नेता होता, म्हणून त्याच्याबद्दलचं कोणतीही शंका कुशंका आली तर पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्याचा FIR नोंदवला पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे सातारा गॅजेटियर संदर्भात. हैदराबाद आणि सातारा गॅजेटियर संदर्भात अध्यादेश काढावा, याच अधिवेशनात अध्यादेश काढा, नाही तर 2029ला सरकार पाडणार असा गर्भित इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याची दखल सरकारकडून घेतली जाणार का? अध्यादेश तर काढलेला आहे, मुळामध्ये तो सगळं इम्प्लिमेंट करतोय आपण, परंतु त्याच्यासाठी जे काही तुम्हाला त्याच्यात ते बदल जर काही सुचवायचे असेल ना तर ते ताबडतोब केले पाहिजे असं जरांगे साहेबांचं म्हणणं आहे. आणि मला वाटतं सरकार त्याच्यावर विचारही करते आणि आता त्यांची काही मिटिंग पण ठेवलेली आहे. या मिटिंगमध्ये त्याचा निर्णय जरूर होईल. आपल्याला जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये जे काही त्यांनी आश्वासन सरकारने दिले तर त्याचे ते सरकार पूर्णतः त्याची पूर्तता करेल. आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.